ठरलं तर मग या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता सकाळी सकाळी उठून आता इकडे सायलीने प्रतिमा निघणार म्हणून तिच्या आवडीचे लाडू बनवत असते आणि या मध्ये तिला आता अर्जुन अगदी मनापासून मदत करत असतो आणि तो सांगत असतो, बघा मिसेस सायली, हा लाडू परफेक्ट आहे. सायली म्हणते, हो सर, हा लाडू परफेक्ट आहे. यावरती अर्जुन म्हणतो, चला सगळे लाडू करून झालेले आहेत, आता इथला सगळा पसारा उरकूया. यावरती सायली म्हणते, सर तुम्ही लाडू वळायला मदत केलीत हे खूप आहे, हा सगळा पसारा मी उरकते बरं. यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, तुम्ही एकटेने हा पसारा उरकू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. असं म्हणत आता इकडे अर्जुन सगळा पसारा उरकायला लागतो आणि दोघं जण मिळून सगळे साफसफाई करायला लागतात. हे सगळं चालू असताना आता सगळेच जण खाली येतात. म्हणजे आता इकडे खाली येते अस्मिता, अश्विन आणि हे सगळं दृश्य पाहायला लागतात. त्यावेळेला अस्मिता टोमणा मारते, अरे बापरे, म्हणजे आता अर्जुन काय सायलीची मदत करतोय की काय? या घरामध्ये सगळंच आता इकडे उलटपलट होत चाललेलं आहे. अर्जुन, तुला तर खूपच मजा येते वाटते किचन मध्ये काम करायला. यावरती मग मात्र आता पुढे अस्मिता म्हणते, बायकोच्या मागे शेपूट बनवून फिरायला तुला हल्ली खूप आवडते वाटतं. यावरती अर्जुन म्हणतो, अस्मिताताई, बायकोच्या मागे शेपूट बनवून मी अजिबात राहत नाहीये. मी ना माझ्या बायकोला मदत करतोय, तिला स्वयंपाकघरामध्ये मदत करायला, त्यात काही शेपूट वगैरे नसतं ग. असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना येते आणि म्हणते, हो अस्मिता, अगं बायकोला मदत केली तर कुठे काय बिघडलं. असं म्हणत असतानाच इकडे आता लगेचच चैतन्य म्हणायला लागतो, हो तर आत्ता तर हे सगळं घरामध्ये कल्पना मावशी, तू तर काही मदत करूच नकोस, कारण आत्ता घरामध्ये सायलीला मदत फक्त आणि फक्त अर्जुनच करणार बरं का. असं म्हणत सगळेजण अर्जुनला आणि सायलीला टोमणे मारत असतात आणि तोपर्यंत इकडे आता रविराज, प्रतिमा आणि प्रिया हे जायला निघतात आणि बॅग घेऊन खाली येतात. मग मात्र सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. जो क्षण कधीच येऊ नये असं वाटत असतं, तो क्षण फायनली येऊन ठेपलेला असतो आणि प्रतिमाला घेऊन रविराज निघालेले असतात. मग मात्र सायली तिकडे येते, पूर्णाजी प्रतिमा तिच्या जवळ येते आणि आता प्रतिमा, खरं तर प्रत्येक मुलीने आपल्या सासरी छानपैकी नांदावं ही प्रत्येक आईची इच्छा असते, पण तू चाललेस ना तर माझ्या मनामध्ये कुठेतरी कालवाकालव होत आहे. यावरती मग मात्र प्रताप म्हणतो, अगं पूर्णाई, ती काही कायमची चालले का हे घर सोडून? नाही ना, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा ती तुला नक्कीच भेटायला येऊ शकते. काय ग प्रतिमा, येशील ना आम्हाला भेटायला? प्रतिमा मानेनेच होकार देते आणि आता प्रतिमाची पण खरं तर जायची इच्छा नसते, पण या सगळ्यामध्ये तिच्याकडे दुसरा कोणता पर्याय पण नसतो. ती पूर्णाजीला सांगते की मी तुला भेटायला येईन. पूर्णाजी म्हणते, याच्या पुढे जेव्हा तू मला भेटायला येशील ना त्यावेळेला तुझ्या डोळ्यामध्ये माझ्याविषयीची एक ओळख असू दे, म्हणजे आता किती काही झालं तरी माझ्याविषयीची ओळख तुझ्या मनामध्ये मला दिसली तर खूप बरं वाटेल. म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू मला तुझी ओळख, म्हणजे मी तुझी आई, जरी तुला जन्म दिलेला नसला तरी सुद्धा तुझी आई आहे ही ओळख घेऊन ये. असं म्हणत असताना पूर्णाची खूपच भावुक होते. सगळेच जण भावुक होतात. इकडे आता पूर्णाची इकडे डोक्यावरती हात ठेवून प्रतिमाला आशीर्वाद देते. प्रतिमा सुद्धा पूर्णाजीच्या पाया पडते आणि तिचा आशीर्वाद घेते. सगळेच खूप इमोशनल झालेले असताना इकडे आता प्रतिमा अर्जुनची भेट घेण्यासाठी समोर येते आणि अर्जुन असं म्हणत आता अर्जुनला इशारा करत, 1 मिनिट थांबा, आणि आपल्या हातामध्ये असलेले काजू बदामची एक मूठ पूर्णपणे अर्जुनच्या हातात रिकामी करते आणि अर्जुनला रडू कोसळतं. त्यावेळेला मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो, प्रतिमा, त्या तुला कधी इकडे यावंसं वाटलं ना तर तू नक्की मला कॉल कर, एक कॉल कर, मी तुला ताबडतोब न्यायला येईन. असं म्हटल्यावर ती प्रतिमा भावुक होते आणि हो, मी नक्कीच तुला कॉल करेन. आणि मग नंतर ती सायलीकडे येते. सायलीकडे आल्यावरती सायलीच्या डोक्यावरून ती हात फिरवते. सायली म्हणते, 1 मिनिट प्रतिमा आत्या. असं म्हणत सायली आता किचनमध्ये जाते आणि तिने प्रतिमासाठी बनवलेले लाडू घेऊन येते. ती प्रतिमाच्या हातामध्ये ते लाडू देते आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. कल्पना म्हणते, काय ग सायली, या सगळ्यासाठी तू सकाळी लवकर उठली होतीस का? म्हणजे प्रतिमासाठी लाडू बनवायला तू सकाळी सकाळी लवकर उठून हे लाडू केलेस? सायली म्हणते, हो आई, प्रतिमा आत्यांच्या आवडीचे लाडू मी बनवलेले आहेत. प्रतिमा आत्या, हे लाडू तुम्हाला खूप आवडतात ना? असं म्हणत सायली आता प्रतिमाच्या हातामध्ये ते लाडू देते
आणि आता प्रतिमा खूपच भावूक होते. इकडे अर्जुन सांगतो, हो, सकाळी सकाळी उठून सायलीने प्रतिमा आत्यांच्या आवडीचे लाडू बनवलेले आहेत. मग प्रतिमा तो डबा घेते. तो डबा घेऊन प्रतिमा आता आपल्या बॅगेच्या इकडे ठेवते. सायलीला रडू अनावर होते आणि आता इकडे सगळेच जण हे दृश्य पाहत असतात. त्यावेळेला रविराज म्हणतात, सायली आणि प्रतिमा या दोघींचं नातं काही औरच आहे. मग आता इकडे सगळेजण जायला निघतात. त्यावेळेला प्रतिमा आपली बॅग उघडते. आपली बॅग उघडून त्याच्यामधून एक साडी काढते आणि ती साडी घेऊन आता ती धावत पळत सायलीच्या इकडे येते. दोघींनाही विरह खूप खूप सहन होत नसतो. येऊन पुन्हा इकडे प्रतिमा सायलीला मिठी मारते आणि हमसाहुमशी रडायला लागते. आपल्या काळजाचा तुकडा, आपली सख्खी मुलगी, हिला इथे मागे ठेवून जाताना, इतक्या वर्षानंतर सापडलेल्या मुलीला असं मागे ठेवून जाताना प्रतिमाला खूप 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 वाईट वाटत असतं आणि सायलीला पण खूप वाईट वाटत असतं. पण दोघींनाही कळत नसतं की या सगळ्यामध्ये आपल्याला वाईट का वाटतंय किंवा आपण इतके का अस्वस्थ होतोय. मग दोघी जणी एकमेकींना मिठी मारतात. त्यावरती सायली म्हणते, प्रतिमा, त्या तुम्हाला जेव्हा आठवण येईल तेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला इकडे याल ना? प्रतिमा म्हणते, हो. मग प्रतिमा आता बॅगेमधून साडी काढून सायलीच्या हातात ती आपली साडी देते आणि ही साडी तुझ्यासाठी. जेव्हा जेव्हा माझी आठवण तुला येईल ना, त्या वेळेला तू ही साडी बघायची, असं म्हणत ती आता सायलीला साडी देते. सायलीला तर जवळजवळ जग जिंकल्याचाच आनंद व्हायला लागतो आणि सायली खूपच खुश होऊन ती साडीला आपल्या जवळ घेते आणि मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागते. प्रतिमा, त्या तुम्ही तर मला खूपच छान आत्तापर्यंतचं गिफ्ट दिलेलं आहे, असं म्हणत सायली आता ती साडी आपल्या हातामध्ये घेते आणि रडायला लागते. इकडे प्रियाचा खूप खूप जळफळाट होत असतो. सायली आणि प्रतिमाला आपण दोघींनी घालवलेले सगळे क्षण आठवतात. म्हणजे ज्या पद्धतीने सायली आणि प्रतिमाची पहिली भेट झाली होती, देवळामध्ये पहिली भेट, त्यानंतर सायलीने प्रतिमाला या सगळ्यामध्ये घरामध्ये कसं आणलं, काय आणलं, हे सगळं सायलीला आणि प्रतिमाला आठवत असतं आणि दोघींना एकमेकींपासून दूर जाताना खूप रडू कोसळत असतं. सायली तर पूर्णपणे तुटलेली असते आणि आता प्रतिमा त्या आपल्यापासून लांबच जाऊ नये आणि आपल्या मनाची इतकी उलाढाल का होते हे मात्र तिला काही कळतच नसतं. या सगळ्यामध्ये सायलीला अर्जुन सावरतो आणि आता तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. तोपर्यंत आता इकडे प्रिया म्हणायला लागते, आई चल ना, निघायचंय ना आपल्याला, म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला खूप उशीर होतोय, असं म्हणत ती आता प्रतिमाला आवाज देते आणि चल लवकर आपण निघूया. तिकडे सुमन काकी आणि आता आपले सगळेच जण वाट पाहत असतील. त्यावरती कल्पना म्हणते, कसं आहे ना, म्हणजे रविराज भाऊजी, तुम्ही जर का नाश्ता करून गेला असतात तर या सगळ्यामध्ये प्रतिमासोबत थोडा वेळ घालवायला मिळाला असता. यावरती रविराज म्हणतात, नको वहिनी, म्हणजे आत्ता जर का पाऊल अडखळलं ना तर कदाचित प्रतिमाचं पण पाऊल अडखळेल आणि आमचं सुद्धा पाऊल अडखळेल. आम्ही जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती आम्हाला ठाम राहू दे आणि आम्हाला इथून निघू दे, असं म्हणत आता रविराज सुद्धा या सगळ्यामध्ये न थांबण्याचा निर्णय घेतात आणि रविराज सुद्धा तिकडून निघतात. सायली खूपच हतबल होते. जिकडे आता इकडे सगळेजण अस्वस्थ असतात, प्रतिमा जाणार म्हणून उदास असतात, तच उलट वातावरण किल्लेदारांच्या घरामध्ये असतं. किल्लेदारांच्या घरामध्ये खूप उत्साहाचं वातावरण असतं आणि या सगळ्यामध्ये सुमन आणि चैताली म्हणजेच काम करणारी बाई आणि सुमन ह्या दोघी जणी खूप तयारी करत असतात. आता प्रतिमाला काय आवडेल, हे आवडेल, ते आवडेल असा विचार करत दोघी जणी तयारी करत असतात आणि आता सुमन चैतालीला इन्स्ट्रक्शन देत असते की कशा पद्धतीने हे सगळं हँडल कर, कशा पद्धतीने तू या सगळ्यामध्ये सजावट कर, प्रतिमाला काय आवडायचं, प्रतिमाला काय आवडायचं नाही. आणि त्यानंतर सुमन सांगते, हे बघ चैताली, घरामध्ये कोणत्याही प्रकारची आर्टिफिशियल फुलं काही आणू नकोस बरं का. प्रतिमा वहिनींना खूप ना नॅचरल फुलं आवडतात. घरामध्ये नॅचरल फुलांचं जर का डेकोरेशन असेल तर प्रतिमा वहिनींना खूप आवडतं आणि तेच कर बरं का तू. त्यांच्या रूम मध्ये, घरामध्ये जिथे कुठे फुलांचं डेकोरेशन राहील ना, ते डेकोरेशन फक्त आणि फक्त आर्टिफिशियल फुलांचं नाही तर नॅचरल फुलांचं असलं पाहिजे. चैताली म्हणते, हो, तुम्ही मला हे किती वेळा सांगितलेलं आहे की फुलांचं डेकोरेशन हे असली पाहिजे, प्रतिमा वहिनींना हे आवडतं, प्रतिमा वहिनींना ते आवडतं, हे सगळं तुम्ही मला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जे काही तुम्ही सांगितले ते सगळं मी व्यवस्थितपणे पार पाडेन आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा वहिनींना जे आवडतंय
तेच मी करेन असं म्हणत चैताली सुद्धा आता मनोभावे सगळं करत असते आणि दोघींची तयारी अगदी एकदम नेक्स्ट लेवलला असते. दोघींचा उत्साह सुद्धा नेक्स्ट लेवलला असतो आणि हे सगळं चालू असताना इकडे आता नागराज येतो. आणि काय चाललंय तुझं? इतकी गडबड बडबड कसली चालले? सकाळपासून बघतोय मी नुसती तुझी गडबड बडबड चालू आहे आणि काय आहे हे सगळं? बस कर की. यावरती आता इकडे सुमन म्हणते, अहो असं काय करताय? आज तर प्रतिमा वहिनी आपल्या घरी येणार आहेत ना, मग सगळी गडबड बडबड नको का? या सगळ्यामध्ये तुम्ही पण मला मदत करायला या बरं. यावरती नागराज म्हणतो, नाही नाही ही अशी मदत वगैरे करणं मला काही जमणार नाहीये, तू मला नको ते काहीतरी सांगू नकोस बरं. असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच सुमन म्हणते, असं काय करताय? प्रतिमा वहिनी येणार त्याचा तुम्हाला आनंद नाही का झालाय? भाऊजी आज प्रतिमा वहिनींना घेऊन आपल्या हक्काच्या घरी येत आहेत आणि तुमचं काय चाललंय? आता हे सुमन बोलल्यावरती नागराजला नांग्या टाकाव्या लागतात, कारण काहीही झालं तरी प्रतिमा येणार आहे हा आनंद आपल्याला झालेला नसला तरी तो आनंद दाखवणं हे तर कामच असतं ना. त्यामुळे जर सुमनच्या समोर नाही दाखवला तर खूप मोठी गडबड होईल. म्हणून आता हो मला सुद्धा किती आनंद झालाय प्रतिमा वहिनी येणार, तर तू जी म्हणशील ती तयारी करायला मी तयार आहे असं म्हणत इकडे आता नागराज शरणागती पत्करतो आणि प्रतिमा येणार म्हणून जे काम पडेल ते काम करायला तयार होतो. मग सुमन त्याला इकडे घड्या घाला, हे करा ते करा असं सांगत असते आणि त्या वेळेला मग मात्र आता इकडे नागराज विचार करतो, ज्या बाईला संपवण्यासाठी 20-22 वर्षापूर्वी प्रयत्न केले, ज्या बाईला संपवण्यासाठी आता इतके मोठे डावपेच खेळले, तीच बाई इतकं सगळं करून सुद्धा पुन्हा इकडे आलीच की माझ्या डोक्यावरती मूग वाटायला. म्हणजे आता ही इकडे आल्यावरती दोष समोर दिसणार आणि इकडे येऊन तिची स्मृती परत आली तर मात्र आता मला काही कळत नाहीये की मी हिचं करू तरी काय. या सगळ्यामध्ये ह्या प्रियाने मूर्खने काय डाव खेळलेला आहे मला तर काही कळतच नाहीये असा विचार करत नागराज चिडलेला असतो. आणि आता समोर जर प्रतिमा आली आणि तिच्या काही आठवणी जाग्या झाल्या तर काय करायचं, त्याला कसं डील करायचं या सगळ्याचा तो विचारच करत असतो. आणि त्याचं तोंड पूर्णपणे पडलेलं असतं, कारण अजूनही प्रियासोबत व्यवस्थितरित्या बोलणं काही झालेलं नसतं की या सगळ्यामध्ये प्रियाने हा निर्णय का घेतलाय, प्रिया हे सगळं का करते हे त्याला अजूनही काही माहिती नसतं. तोपर्यंत रविराज, प्रिया आणि प्रतिमा हे सगळेजण इकडे आलेले असतात. आणि मग मात्र सुमन म्हणते, थांबा हा भाऊजी, मी आरती केल्याशिवाय प्रतिमा वहिनींना आतमध्ये येऊच देणार नाही. प्रतिमा वहिनी या घरामध्ये येणार म्हणजे इतका मोठा सोहळा आहे ना आणि हा सोहळा मला सेलिब्रेट करायलाच पाहिजे असं म्हणत सुमन आता प्रतिमाला दारातच थांबवते. जय्यत तयारी आरतीची असते, मापटं ओलांडायला ठेवलेलं असतं. आणि आता इकडे रविराज म्हणतात, तू इतक्या दिवसांनी घरी आलेस ना म्हणून सगळ्यांचाच उत्साह नेक्स्ट लेवलला आहे प्रतिमा, त्यामुळे तुझ्या स्वागताची जंगी तयारी केलेली आहे असं म्हणत रविराज प्रतिमाला समजवत असतात. त्यानंतर सुमन म्हणते, हो वहिनी तुम्ही आज घरात आलात ना मला इतका आनंद झालाय. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हापासून तुम्ही गायब आहात तितक्यापासून 20-22 वर्ष दर दिवशी रविराज भाऊजी तुमच्या येण्याची वाट पाहत आहेत. त्यांची श्रद्धा जिंकलेली आहे, त्यांचा विश्वासच जिंकलेला आहे. त्यांचा ठामपणे विश्वास होता की तुम्ही परत येणार म्हणजे येणारच आणि खरंच तुम्ही परत येऊन त्यांचा विश्वास सार्थकी लावलेला आहे असं म्हणत सुमन आता प्रतिमाला आतमध्ये ये म्हणून सांगते. प्रतिमा थोडीशी वावरलेली असते. आपल्या घरामध्ये पुन्हा परत येताना प्रतिमाला थोडा संकोच वाटत असला तरी कुठेतरी आपल्या हक्काच्या घरात परत येताना प्रतिमा कॉन्फिडेंटली येत असते. मग सुमन तिची आरती करते, आरती करून पाय धुते, तिचे डोळ्याला पाणी लावते आणि छानपैकी हळद कुंकू लावून आता तिचं औक्षण करते. औक्षण झाल्यावरती प्रतिमा हातानेच हात जोडते आणि आता सुमन मापटं ठेवते आणि म्हणते, आता हे माप ओलांडून या घरामध्ये तुमचा गृहप्रवेश होणार आहे. त्यावरती रविराज म्हणतो, मला तर चक्क एकदम 31 वर्षापूर्वी मागे गेल्यासारखं वाटते, ज्या वेळेला प्रतिमा नवे नवरीसारखी या घरामध्ये आली होती. खरंच मला खूप आनंद झालाय. पण आता इकडे मापटं ठेवल्यावरती प्रतिमा थोडीशी ऑकवर्ड होते आणि एक पाऊल मागे टाकते. त्यावेळेला रविराज म्हणतात, हे बघ प्रतिमा, तुला कोणत्याही प्रकारचं हा ऑकवर्डनेस वाटत असेल तर तू हे माप नको ओलांडूस. म्हणजे खरं तर सुमनची अशी इच्छा असेल की या सगळ्यामध्ये तू या घरचं माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये यावंस, पण तुझी इच्छा नसेल, तुला ऑकवर्ड वाटत असेल तर तू हे माप ओलांडू नकोस असं म्हणत रविराज प्रतिमाला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत असतात. मग मात्र प्रतिमा
प्रतिमा चक्क रविराजांचा हात धरते आधारासाठी आणि आता ती माप ओलांडते। रविराजांचा हात धरून प्रतिमाने एक प्रकारे हक्काने त्याला नवऱ्याचं स्थान दिलेलं असतं आणि हेच बघून रविराज खूप 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 खुश होतात आणि प्रतिमाकडे प्रेमाने पाहायला लागतात। प्रतिमा आता माप ओलांडून आतमध्ये येते। प्रतिमा आत आल्यावरती इकडे आता रविराज म्हणतात, तुझं घर तू बघून घे, काहीतरी तुला या घराबद्दलच्या आठवणी आठवतायत का? इतके वर्ष ज्या घरामध्ये तू राहिली होतीस त्या घराच्या बद्दल तुला काय आठवतंय किंवा हे सगळं तुझ्या मनामध्ये कोरलं गेलंय का? हे सगळं तू बघ आणि नाही ना आठवलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये बरं का प्रतिमा, तू या सगळ्यामध्ये घरात फिर वावर, थोड्याफार दिवसामध्ये तुला आठवेल आणि नाही आठवलं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये नवीन आठवणी निर्माण करायच्या आहेत। खरं सांगू का तर तू या घरामध्ये परत आल्यावरती चैतन्य, सुख, समृद्धी सगळं या घरात परत आलेलं आहे, तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे। तुला आठवलं तर खूपच छान, नाही आठवलं तरी काही हरकत नाहीये, पण तू तुझं घर बघून तरी घेशील का? एकदा तुझं घर तू बघून घे, असं म्हणत रविराज प्रतिमाला घर पूर्णपणे बघायला सांगतात आणि तिला काही आठवतंय का किंवा तिच्या काही जुन्या आठवणी जाग्या होत आहेत का हे पाहण्यासाठी आता रविराज उत्सुक असतात। मग प्रतिमा सगळ्यात पहिले आपल्या आणि तन्वीच्या फोटोकडे येते। ती फोटो एकटक पाहत बसते आणि तिला पुन्हा एकदा सायलीची आठवण येते आणि तिच्या लक्षातच येत नाही की दरवेळेला तन्वीला विषय निघाला किंवा आपल्या मुलीचा विषय निघाला की आपल्याला सायलीबद्दलच का ओढ वाटते। तिला या घरात येऊन सुद्धा सायलीबद्दलच आठवण येत असते आणि इकडे नागराज आणि प्रियाचे धाबे रणआणलेले असतात, कारण प्रतिमाला जर काही आठवलं तर यांचं काही खरं नसतं, त्यासाठी नागराज प्रियाकडे पाहत असतो। मग आता प्रतिमा फोटोकडून बाकी सगळीकडे, तिचा सिंगल फोटो असतो त्याकडे, घरातील एक एक वस्तूकडे असं प्रेमाने, आशेने, मायेने हात फिरवत असते आणि आता सगळ्या घराला जणू काही आपल्या स्पर्शाने पुन्हा एकदा आपलंसं करत असते। या घरामध्ये आलेली प्रतिमा, आठवत नसलेली प्रतिमा घराशी कुठेतरी अचानकपणे जोडली जाते आणि हे बघून रविराजांना खूप आनंद होतो। त्यावरती सुमन म्हणते, प्रतिमा वहिनी खरंच तुम्हाला काही गोष्टी आठवतायत का? तुम्हाला आठवतंय का काही गोष्टी? म्हणजे या घरामध्ये तुमचे क्षण, तुम्ही वावरलेले क्षण तुम्हाला आठवतायत का? असं म्हटल्यावरती प्रतिमा काहीच बोलत नाही आणि ती एकटक इकडे तिकडे पाहायला लागते। रविराज तिच्याकडे पाहतात आणि रविराज म्हणतात, खरं सांगू का तन्वी, तर तुझी आई परत आल्यामुळे या घरातलं चैतन्य, या घरातली सुखशांती बघ ना कसं परत आले, हे घर कसं हसायला लागले। प्रिया म्हणते, हो बाबा, आई आल्यामुळे घरामधलं चैतन्य नक्कीच परत आलेलं आहे, पण आईला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे, असं म्हणत प्रिया आता सारखं तिला आठवायला सांगू नका असं म्हणत असते। तोपर्यंत इकडे आता रविराज म्हणतात, प्रतिमा तू जास्त डोक्याला ताण घेऊ नको, छानपैकी फ्रेश होऊन घे, मी तुला तुझी रूम दाखवतो, चल प्रतिमा, असं म्हणत इकडे आता रविराज प्रतिमाला तिची रूम दाखवण्यासाठी घेऊन जातात। तोपर्यंत सुमन सांगते, चैताली तू एक काम कर बरं, प्रतिमा वहिनींची जी बॅग आहे ना ती त्यांच्या खोलीमध्ये नेऊन ठेव, मी जरा स्वयंपाकाचं बघते, असं म्हणत इकडे आता सुमन चैतालीला ती बॅग घेऊन रूम मध्ये पाठवते आणि स्वतः स्वयंपाकाचं पाहायला जायल्यावरती नागराज आणि प्रिया दोघं जण उरतात। आतापर्यंत प्रियाला ज्या गोष्टी विचारायच्या असतात त्या गोष्टी आता नागराज विचारायला लागतात आणि ते म्हणतात, काय चाललंय, काय तुझा हा मूर्खपणा चाललाय का? अगं हिला इकडे परत आणून तिला आता या गोष्टीमध्ये आठवणी परत आल्या तर, या घराचा वावर, या घराचा आवर हे सगळं तिला आठवण आलं तर, म्हणजे या घरात तिच्या स्मृती परत आल्या तर काय करायचंय, तुला वेड लागले का? तिला इकडे घेऊन का आलीस तू? असं म्हणत नागराज प्रियावरती खूप चिडलेला असतो। त्यावरती प्रिया म्हणते, तुम्हाला दूरदृष्टी हा प्रकारच काही कळत नाहीये, इथे आपण तिच्यावरती कंट्रोल ठेवायला आहोत ना, तिच्यावरती कंट्रोल ठेवून तिला काही आठवणार नाही याचा आपण प्रयत्न करू, पण तिकडे कोणत्याही गोष्टीवरती माझा काही कंट्रोलच नव्हता, समजते का तुम्हाला? तिकडे ती सायली, ती पूर्णाजी, ती कल्पना मामी या सगळ्या जणी अगदी हात धुवून तिला आठवावं यासाठी मागे लागल्यात आणि इकडे आपण काहीतरी कंट्रोल करू शकतो तिला आठवू नये म्हणून। यावरती आता इकडे नागराज म्हणतो, आपण कंट्रोल करायला इथे आपल्यावरती कंट्रोल ठेवणारी दोन माणसं आहेत ना, एक म्हणजे तुझा खोटा बाप आणि दुसरं म्हणजे माझी खरी बायको, ते दोघं जण या सगळ्यामध्ये आपल्यावरती कंट्रोल ठेवतील आणि आपल्यालाच या सगळ्यावरती काहीही करू देणार नाहीत, तुला समजत आहे का?
असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, अहो पण माझ्या बापाला मी कंट्रोल करेन, तुमच्या बायकोला तुम्ही कंट्रोल करा आणि प्रतिमाला काही आठवणार नाही याची काळजी घेऊ की, कशाला एवढी चिंता करताय, असं म्हणत प्रिया नागराजला शांत राहायला सांगते. पण नागराजला कुठेतरी मनामध्ये भीती आता असतेच की प्रतिमा या घरात आले म्हणजे या घरामधला वावर तिला नक्कीच काहीतरी आठवून जाणार आणि आठवलं तर आपलं काही खरं नाही. पण प्रियाला ह्यापेक्षा जास्त रिस्क सुभेदारांच्या घरी वाटत असते की सुभेदार घरी प्रतिमा राहिली तर जास्त रिस्क आहे असं वाटत असतं आणि म्हणून तिने प्रतिमाला घरी आणलेलं असतं. इकडे सायली आपल्या रूम मध्ये येते आणि तिला खूप खूप वाईट वाटत असतं. प्रतिमा त्या आपल्याला सोडून गेल्यात, आपल्या हृदयाचा एक तुकडाच निघून गेलाय असं तिला वाटत असतं. अर्जुन म्हणतो, काय झालं प्रतिमा, त्या गेल्यामुळे तुम्हाला वाईट वाटतंय का? सायली सांगते, हो सर, मला प्रतिमा त्या गेल्यात तर असं वाटतंय ना की माझ्या हृदयाचा तुकडाच कोणीतरी तोडून नेलाय. का मला असं वाटावं मला काही कळतच नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही एक विचार करा ना, म्हणजे तितकं तुमच्या दोघींचं बॉन्डिंग छान झालं होतं, तितकं तुमच्या दोघींचं नातं छान झालं होतं आणि याच कारणामुळे तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय. फक्त तुम्हालाच नाही तर नक्कीच प्रतिमात्यांना पण तुमची आठवण येतच असणार आहे. प्रतिमात्या पण तिकडे तुम्हाला आठवतच असतील. सायली म्हणते, कसं काही इतक्या थोड्या दिवसामध्ये कोणी कोणाच्या इतकं मन अडकवून ठेवू शकतं, मला खरंच कळत नाहीये की प्रतिमात्यांमध्ये माझं मन इतकं का अडकलंय, का त्या जाण्यामुळे मला इतकं दुःख झालंय. अर्जुन म्हणतो, तुम्ही दोघी जणी एकमेकींशी प्रेमाच्या बंधनाने बांधल्या गेला होतात ना, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जेव्हा तुम्हाला प्रतिमात्यांची आठवण येईल तेव्हा तुम्ही भेटायला जा, त्यांना आठवण येतील तर त्या येतील, ती काही फार लांब गेलेली आहे का, असं म्हणत अर्जुन आता इकडे सायलीला समजवत असतो. पण सायलीचं मन सारखं सारखं प्रतिमा आत्याकडे धाव घेत असतं आणि सायली रडत असते. त्यातच आता सायलीला उदास करणारा अजून एक प्रसंग घडतो. सायली ज्या वेळेला आपल्या इकडे खाली हॉलमध्ये असते तेवढ्यात एक कुरिअरवाला सायलीसाठी नोटीस घेऊन येतो. सायली नोटीस पाहते आणि आता सायलीचा तोलच ढळतो. आश्रमाचा स्टे उठवल्यामुळे महिपतच्या घशामध्ये ती जागा जाऊन तिथे रिसॉर्ट बनणार असतं. सायलीला चक्कर येते. अर्जुन येतो, सायलीला सावरतं. काय झालं मिसेस सायली, तुम्ही इतक्या अस्वस्थ का आहात? सायली एकही शब्द बोलत नाही. तर आता ती चिठ्ठी फक्त अर्जुनच्या हातामध्ये सरकवते. अर्जुन ती चिठ्ठी पाहतो आणि त्याच्या पण पायाखालची जमीन सरकते. अश्विन म्हणतो, काय झालं दादा, बोल ना, या सगळ्यामध्ये अस्वस्थ का आहेस? मग अर्जुन सांगतो, आश्रमाचा स्टे उठवलाय याची ही नोटीस आहे. सायली रडायला लागते. आता अर्जुन सायलीला या सगळ्यामध्ये कशी मदत करणार पाहणं फारच रंजक ठरणार.